जळगाव महानगरपालिकेच्या बाबतीत आज संतोषभाऊ चौधरी ज्यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे प्रभारी म्हणून जबाबदारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या संघटनेतर्फे माझ्यावर स्वतःवर ही जबाबदारी आम्ही दोघांनी बसून आज निर्णय घेतला आहे की आम्ही ही महाविकास आघाडीची आमची जी आघाडी आहे त्यात जाहीर करून 38 जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि 37 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात आमचं एकमत झालेलं आहे। त्याच्यामध्ये मनसेला ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही आमच्या कोट्यातनं देऊ आणि इतर बाकी जे घटक आहेत जसं काँग्रेस असेल अजित पवारांचा जो गट आहे ह्या सगळ्यांना जे काही सामावून घ्यायचं आहे ती जबाबदारी आम्ही शरद पवार गटाकडे दिलेली आहे। माझं एका सगळ्यांशी बोलणं चालू आहे। आपण जळगावमध्ये पाहत असाल जळगावमध्ये रोज नाट्यमय घडामोडी घडतायत। इथे असलेल्या महायुती तुटतायत कारण स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आम्ही सर्व जळगावच्या विकासासाठी एकत्र येत आहोत आणि त्याच्यासाठी जे जे जळगावच्या विकासासाठी आमच्या सोबत येतील त्या सर्वांना आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत। गिरीश महाजन सांगतायत पण स्वतःच आपला अजित पवार गटाचे लोक तुमच्याशी माध्यमातून बोलताना सांगितलं की त्यांना चर्चेला सुद्धा बोलवलेलं आहे, त्यांना ते स्थान दिलेलं नाही। हे तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलंय तर तुम्ही आज मला सांगाल की गिरीश भाऊने असं सांगितलं। गिरीश भाऊ काय म्हणतात आणि गिरीश भाऊ काय करतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। एक लक्षात घ्या, परत सांगतो, राजकारणात काही गोष्टी झाल्या असतील, चर्चा होतात, कार्यकर्त्यांची मनं सांभाळावी लागतात आणि त्याच्यानंतर जसं संतोष भाऊंसारखे वरिष्ठ आहेत, आमच्याकडे उन्मेष दादा आहेत, करण दादा आहेत, आम्ही सगळे एकत्र बसल्यानंतर ह्याच्यातनं मार्ग निघतो। कसं पाहता तुम्ही? आत्ताच आमच्या जिल्हाप्रमुखांनी त्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे। जर शासन करते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं? जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे, मंत्र्यांनी करायला पाहिजे। पण हे जळगाव आहे, आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात। त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबत रीतसर तक्रार दाखल केली आहे। काय तक्रार दाखल केली आणि कोणाकडे? आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे, सॉरी कलेक्टरांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात आलाय म्हणून। नाही, वॉशरूमसाठी दोन तास कोण थांबत नाही ना। 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय। त्याच्यामुळे मला वाटतं 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही? सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का? आमदार होते, मंत्री होते आणि हे आपल्याला आपल्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही दाखवले सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या, कसे उतरले, कसे 2-2.5 तास बसले। त्यांना उत्तर काय, खोटं बोलला पण रेटून बोला, हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला। आज या ठिकाणी जी बैठक होती ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आमची दोघांची बैठक होती। दोघांच्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की 38 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि 37 जागा शरदचंद्रजी पवार गटाला अशा आम्ही वाटून घेतल्या आहे 75 सीट्स। आणि 75 सीट्समध्ये मनसेचं जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आम्ही दिलेलं आहे आणि बाकीच्यांशी ज्यांच्याशी माझी चर्चा चालू आहे, मग काँग्रेस असेल, MIM असेल, आपलं वंचित असेल, यांच्या सर्वांना ज्या काही जागा द्यायच्या असतील त्या आम्ही शरदचंद्रजी पवार गटातून त्या ठिकाणी त्यांना देणार आहोत। जोपर्यंत आता बैठक होत नाही तोपर्यंत काहीच म्हणू शकत नाही ना, कारण आम्ही कसं आहे की त्यांच्या किती सीट्स होत्या, किती वर्षापासून किती काय काय आहे हे सर्व बघून मग ते कोणाला मागतायत तिकीट त्या हिशोबाने आम्ही बघून मग त्यांना सीट जर देता आल्या तर देऊ, कोणी असो। पण क्रायटेरिया एकच आहे किंवा जिंकणारा व्यक्ती बस। आमचा दोघांचा आत्मविश्वास आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेमध्ये बहुमत आणल्याशिवाय राहणार नाही। आता ज्या वेळेसपासून भाजपा सरकार सत्तेवर आहे
तेव्हापासून सत्तेचा दुरुपयोग प्रत्येक ठिकाणी होतोय. आता वॉशरूम ठिकाणी व्हायला लागलं तर बाकीचं काय लावलं आहे. अजून महापौर पदासाठी काही चेहरा ठरलेला नाही. ते शेवटी दोघं पक्षाचे जे नेते आहेत, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, जे आमचे उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय पवार साहेब, हे जे ठरवतील तो महापौर होईल. कोणत्या पक्षात? कोणत्याही पक्षात दोघं जे ठरवतील ते त्या पक्षाचा.